जालन्यात वाळू माफियाकडून होणाऱ्या हल्ल्याविरोधात तलाठी मंडळ अधिकारी आक्रमक, पोलीस आणि वाळू माफियांची अर्थपूर्ण मैत्रीमुळे महसूल पथकावर हल्ले वाढल्याची चर्चा। आज पहाटे चंदनजीरा पोलिसांनी वाळूने भरलेले 3 हायवा सोडले। वाळू माफियांकडून महसूल पथकावर सतत होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्याविरोधात जालन्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी आक्रमक झाले असून शस्त्र परवाने आणि वाळू कारवाई करताना पोलीस संरक्षण देण्याची मागणी महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे। दरम्यान आज पहाटे जालन्यातील विशाल कॉर्नर परिसरात एकापाठोपाठ एक असं सलग पकडलेले 3 हायवा चंदनजीरा पोलिसांनी सोडून दिल्याने चंदनजीरा पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। दरम्यान गेल्या 12 महिन्यात वाळू माफियांकडून महसूल कर्मचाऱ्यांवर तब्बल 15 वेळेस हल्ला करण्यात आलाय। जालना जिल्हा प्रशासनाने वाळू माफियांची दहशत मोडून काढण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाचे 9 वाळू माफिया आणि काही अट्टल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली। या घटनेच्या निमित्ताने वाळू माफियांकडून होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत जिल्हाधिकाऱ्यांना तलाठी मंडळ अधिकारी यांनी सरसकट शस्त्र परवाने देण्याची तसेच पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे। यावेळी तलाठी मंडळ अधिकारी सोबतच अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी देखील जिल्हा अधिकाऱ्यांकडे महसूल कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची मागणी केली आहे। दरम्यान वाळू माफियांची अर्थपूर्ण मैत्री प्रस्थापित करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचंही महसूल अधिकाऱ्यांनी खासगीत बोलून दाखवले। दरम्यान आज पहाटे चंदनजीरा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी विशाल कॉर्नर परिसरात एकापाठोपाठ एक असे सलग 3 हायवा पकडून सोडून दिल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। बऱ्याच वेळेस आमच्या पथकामार्फत किंवा आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत किंवा अधिकाऱ्यांमार्फत FIR केला जातो। FIR केल्यानंतर आम्ही निघून येतो। नंतर ज्यावेळेस त्या आरोपींना किंवा वाळू माफियांना किंवा वाळू चोरांना FIR झालेला आहे असं कळतं, त्यानंतर ते लोक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून धमकावतात, जीवे मारण्याची धमकी देतात, रस्त्यावर कसं फिरणार आहेस हे बघतात। त्याचबरोबर तुमच्यावर अट्रॅसिटी करू, तुमच्यावर एखाद्या महिलेमार्फत गुन्हा दाखल करू अशा पद्धतीचे सुद्धा आहे। लेटेस्ट एक उदाहरण आहे, पातरवाला बुद्रुक या ठिकाणी नायब तहसीलदार उडान यांना आम्ही प्राधिकृत केलेलं होतं वाळू चोरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याकरता। तर त्यांनी गुन्हा दाखल करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला 2 व्यक्तींनी डायरेक्टली धमकी दिलेली आहे, तू रस्त्यावर कसं फिरतो, ह्याच्यावर काय करतो। आता आम्ही प्रशासकीय कारवाई करत असताना FIR दाखल करणं हे आमचा एक भाग आहे, आमची काही वैयक्तिक दुश्मनी नाही। जर समजा शासकीय काम करत असताना एखादा FIR दाखल झाला तर आरोपी जर समजा त्या फिर्यादीला अशा पद्धतीने डायरेक्ट धमक्या देत असेल तर त्याची रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे आहे। धमक्या देत असेल तर आमचे कर्मचारी कसे काम करू शकतील। आता एखादी घटना झाली असेल तर वेगळी गोष्ट, एका वाळू चोराने मला सुद्धा वैयक्तिकरित्या धमकी दिलेली आहे, अश्लील शिवीगाळ केलेली आहे। पाहिजे असेल तर रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, मी त्याला काही एकही शब्द बोललो नाही, त्याच्याकडून मी पूर्ण ऐकून घेतलेलं आहे। कारण का आता आपण तहसीलदार दर्जाच्या किंवा तालुका मॅजिस्ट्रेट दर्जाच्या माणसाने त्याच्यासोबत वादविवाद घालणं किंवा शिवीगाळ करणं हे योग्य वाटलं नाही, म्हणून आम्ही फक्त ऐकून घेतलं, बोला तुम्हाला जे बोलायचं ते बोला असं सांगितलं। पण तुम्ही ती जर रेकॉर्डिंग ऐकली तर तुम्हाला सुद्धा लाज वाटेल, अशा पद्धतीची ती रेकॉर्डिंग आहे। गरज पडल्यास तुम्हाला पण मी ते व्हायरल करेल। परंतु अशा पद्धतीचे हे वाळू चोर म्हणजे स्पेसिफिक काही म्हणजे त्या म्हणजे गोदावरी पट्ट्याचे जे काही लोक आहेत तिथलेच लोक आहेत, त्यामुळे त्या कर्मचाऱ्यावर सुद्धा दहशत निर्माण होते। मला काही फरक पडला नाही अशा घटनेमुळे, परंतु इतर जे कर्मचारी आहेत, नवीन आलेले कर्मचारी आहेत, त्यांच्यावर 100% दहशत निर्माण होईल। आणि असे जर हे जर चालू राहिली तर उद्या त्या ठिकाणी काम करण्यासाठी चांगले लोक येण्याची शक्यता जरा कमी आहे। धन्यवाद। राजकीय हस्तक्षेपाबद्दल काय सांगाल? वाळू माफियाच तुम्हाला धमकी देतात का काही राजकारणी पण तुम्हाला सांगतात की आमचं वाहन आहे किंवा आमचे करायचं? नाही, अद्यापर्यंत मला कोणत्याही राजकीय लोकांनी मला काही वाहनं सोडण्याविषयी फोन केलेला नाही। उलट राजकीय लोक जे आहेत अंबडमधले तसेच जालन्यामधले चांगले आहेत। मला तरी अद्यापर्यंत वैयक्तिक अनुभव नाही की त्यांनी मला कुठल्याही अवैध गौण खनिजाच्या विरोधात कारवाई करत असताना वाहने सोडण्याविषयी किंवा कारवाई करू नका अशा पद्धतीचा मला वैयक्तिकरित्या फोन नाही आलेला।